काली धरती नांगरलेली आली र पेरणी. Rural India, abound with nature's bounty, away from the urbanized and modernized India. Bharat in its true sense. काली धरती नांगरलेली आली र पेरणी. With new developmental policies reaching rural India, so have modern aspects like packaging and packaged consumer goods. This has resulted in a drastic change in the composition of solid waste. Traditionally, rural waste comprised agricultural and kitchen waste, both biodegradable. Today, however, it resembles urban waste with plastics, thermocol, rubber and glass. For generations, rural waste was disposed either by burning or burying. Disposal methods have not changed with the composition. Waste continues to be burnt in every household. This disposal, though, is restricted to one's backyards. Plastics, thermocol, and other non-biodegradables are seen littering the streets, clogging riverbeds, and agricultural farms. In early 2013, Vanashakti conducted a random solid waste survey in a village in the Wada Taluka of Thane district of Maharashtra, approximately 70 kilometers from Mumbai. 55 kilograms of unsegregated dry waste was found, a quantity of waste generated over a week. A random perception survey was conducted simultaneously, and we realized that the general level of awareness on solid waste was very low. Street plays were chosen as a medium of awareness. Plays on issues of garbage specific to the village were conducted at various locations, which seemed to have effectively educated the villagers. सकाळी कटकट आवक ना मला सकाळी शाळेत शिकवायला आलाय. कचरा कुंडीतच टाकायचा. मी काय अडाणी आहे? मला समजत नाही. समजलं? हो. मग कचरा कुठे टाकलाय? इथे. काकू जर तुम्हाला समजत असेल तर कचरा कुंडीमध्ये टाका. तुम्ही काय अडाणी आहेत का? नाही. या गावात मला आल्याला 25-26 वर्ष झाली. यापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आताची फार वेगळी आहे. कारण पूर्वी केरकचरा महिला आपल्या अंगणातला झाडायचा आणि रस्त्यावर लोटायचं, कारण त्यांना तेवढं ज्ञानच नव्हतं. आता पोरं येऊन जेव्हा पथनाट्य करतात त्यावेळेस आम्हाला महिलांना समजलं. तुम्ही कचरा अहो गावातले लोक सांगतात की कचरा कुठेच टाकायचा, पण ग्रामपंचायतने कचरा कुंडीत दिलाच नाही तर कचरा कुठे टाकायचा? तुम्हाला कचरा कुंडी मिळाला नाही? आता ग्रामपंचायतमध्ये नवीन कचरा कुंडी आलेले आहेत, तिथे देण्याचं काम करूच आम्ही. पण आता हा कचरा कुंडी दिलेले आहेत ग्रामपंचायतने, तिथे नेऊन टाकतात. मग ती 1300 रुपये घालवण्यापेक्षा आपल्या घरात खत भेटत ते घे ना. कसं? तू ना आधी आपल्या घरामध्ये 2 कचरा कुंड्या ठेव. कशासाठी?
अगं एक ओला कचरा टाकण्यासाठी आणि एक सुका कचरा टाकण्यासाठी. आता बघ, एक खड्डा खोदायचा, आपला ओला कचरा, मच्छी, सडलेली कोथिंबीर ते सगळं त्याच्यामध्ये टाकायचं. पण त्याला वास नाही काय ना? वास त्यावर ना पत्रा लागायचा, पत्रा. म्हणजे असा तो जो तिथे आवाज आहे ना त्याच्यामध्ये वायू तो कोंडून नाही राहत ना, बाहेर निघतो मग. आणि हो त्यामध्ये कोणी पाणी टाकेल ना तर लक्ष ठेव, नाहीतर एखादा याचा वेळा आणि टाकायचे कागद बिगदे ते पण लक्ष ठेवा. कागद काय टाकायला सांगू नको त्यांना. आमच्या पहिला महिला जो ओला कचरा होता, सुका कचरा होता, तो सगळा एकत्रच टाकायच्या. पण आता जेव्हा मुलांनी पथनाट्य केले त्यामुळे आम्हाला आता माहिती झाली. त्याच्यामुळे आम्ही ओला कचरा येतो एक खड्डा खणून त्याच्यात टाकतो आणि जो सुका कचरा असतो तो कचरा कुंडीत नेऊन टाकतो. पहिला भरपूर महिला कचरा इकडे तिकडे टाकायच्या, त्याच्यामुळं इकडे तिकडे सगळीकडे पूर्ण घाण पसरून जंतू व्हायचे. आता त्या पथनाट्यामुळे लोकांना माहिती मिळाली की कचरा हा कचरा कुंडीतच टाकायचा असतो. त्याच्यामुळे आता सर्व लोक कचरा कुंडीतच टाकतात. जेव्हा मुलांनी पथनाट्य सादर केलं त्याच्यानंतर त्या कचरा पेट्या आम्हाला दिल्या. आणि ग्रामपंचायतने एवढ्या तुम्हाला घरोघरी कचऱ्याचे डबे दिले, त्याचं काय करता तुम्ही? आम्ही त्याच्यात कडधान्य आणि पाणी टाकतो. ग्रामपंचायतमधून आम्हाला कचरा कुंडीत लहान पेट्या देतात, पण आमच्या महिला काही त्या घरामध्ये उपयोग करतात दळण्यासाठी. पूर्वी ज्या ग्रामपंचायतने डस्टबिन दिलेल्या त्याच्यामध्ये काही महिला पाणी भरून ठेवायच्या किंवा काही कडधान्य किंवा आणखीन काही वस्तू त्याच्यामध्ये ठेवून द्यायच्या. पण आता जसं माहिती झालंय त्याच्यामुळे सगळ्या महिला कचरा त्याच्यात टाकतात. We learned from a Bangarwala that they and other rag pickers were not entertained. नहीं उठाएंगे, क्यों नहीं उठाएंगे? क्या है, आज डब्बा उठाते कोई देख लेगा तो कल लोग क्या बोलेगा कि ये मेरा सामान चुरा करके लेकर के नहीं, ठीक है ना, तो बोल भी सकता है ना. आपको ऐसा अनुभव आया है पहले? हाँ आएगा. अच्छा, ऐसे पड़ा हुआ चीज उठाया तो हाँ, भी इल्जाम लगा? हाँ, इल्जाम लगा देगा. इसलिए हम लोग गिरा हुआ सामान नहीं उठा सकते. लेकिन अगर वो एक कचरे के डब्बे में है, तब पर भी नहीं उठाएंगे, तभी नहीं उठाएंगे? नहीं उठाएंगे. कचरे के डब्बे में से नहीं उठा जब तक आप उसका गार्जियन जब वहाँ रहेगा वो बोलेगा कि भैया ये मेरा सामान है ले लो, तो उसको हम ले लेंगे. बिना अनुमति का नहीं. बाटली, अरे इधर तो बहुत ही भंगार गिरा है, उठाना पड़ेगा. अरे कचरा है, कचरा है, कचरा है. Mistaken to be thieves, they were chased out of the villages every time they tried rag picking. चालू कर चल. अरे भैया उठा. कच्चा बोलो ना, चालू कर. चोर साले तुम्ही, चल. अरे भैया भैया कुछ नहीं, साइकिल घ्या, चालू कर, चल. जाते भाई का बात हुई का कचरा भी नहीं उठाने देते. खाली फोटो करून येतात चोर साले आमच्या गावात. ये सब हुआ था, इसीलिए हम ये कचरा नहीं त्यांचं उठाते. कशाला अरे नहीं चाहिए हमें. अरे किसको चाहिए? अरे अभी बात हुआ का? काही महिला बाजारातून प्लॅस्टिकच्या पिशव्या आणतात. अरे रवी, तुझ्या बाजारातून केळी वगैरे काय आणलीत का? दे नाही. अरे इतक्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्याला माहित नाही का, रविवारचा बाजार ना, भाजीपाला घेतल्या एवढ्या पिशव्या लागतीलच ना. अरे मग कापडाची पिशवी वापर ना. का रे? काय ना, माहिती पडलं आता का प्लास्टिक पिशव्या आणावी नाही, आपली कपड्याची पिशवी घेऊन यावी. कारण प्लास्टिकच्या पिशव्यांची किंमत जास्त आहे म्हणून. हा, कारण की त्याला प्लास्टिकच्या अशा आवडत नसतील म्हणून. मग त्या बाया जाळतात ना, राखेल नसल्यानंतर चुलीत टाकतात, मग फाट्या पेटतात. अरे प्लास्टिकच्या पिशव्या तर आम्ही नेहमीच जातो, त्याच्याने काय होतं, दुरुस्त टिकतो. तो धूर म्हणजे प्रदूषण असतो, तो धूर म्हणजे विषारी वायू असतो, त्यामुळे लोकांना कॅन्सर होतो. खरंच आपण बाजारात जातो, प्लॅस्टिक पिशव्या घेतो आणि कुठे पण फेकून देतो किंवा आपण जाळतो चुलीमध्ये आणि तिथे आपण स्वयंपाक करतो. त्या प्लॅस्टिक पिशवीपासून एक कॅन्सरसारखा आजार उद्भवतो, हे काय आम्हाला माहिती नव्हतं. प्लास्टिकसाठी वेगळी पिशवी, कांद्यासाठी वेगळी पिशवी, बटाट्यासाठी वेगळी पिशवी, कोथिंबीरसाठी वेगळी पिशवी,
मिरचीसाठी वेगळी पिशवी. अरे चुप. बाजारातून त्या भरपूर महिला प्रत्येक सामानासाठी प्रत्येक पिशवी घेऊन येतात. जसं की केळ्यांसाठी वेगळी पिशवी, भाजीसाठी वेगळी पिशवी, अजून काही वस्तू घेतल्या त्याच्यासाठी वेगळी पिशवी आणतात. आता काही महिलांमध्ये सुधार झाला आहे. ज्यांना माहिती खूपच महत्त्वाची वाटली त्यांनी ती माहिती घेतली, त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या त्या वापरत नाहीत. Free samples of handmade newspaper bags were distributed in various grocery stores in the villages with the message to avoid using plastic bags. Thanks to our Nature Club students from Saraswati Ganpat Patil Vidyalaya, one of the high schools in Wada, participating in our environmental education program. गिराईक नुसतं प्लास्टिक 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 नुसतं प्लास्टिकची पिशवी मागतं. आम्ही तरी काय करणार, देणं तर भागच आहे. आम्हाला तुमच्या गावात प्लास्टिकचं प्रमाण जास्त आढळलंय, त्यामुळे आम्ही सगळीकडे कागदाच्या पिशव्या देतोय. ए ये रे घ्या आणि संपले आता नक्की बनवा. हा चालेल. त्यांचा वापर कमी करा आणि कागदाच्या पिशव्यांचा वापर जास्त करा. त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या तुम्ही ज्या विकत आणता ना, त्याच्यावर जर पेपर विकत आणा, त्याच्या आम्ही अशा बॅग बनवण्यात ना तशा बॅग बनवू. त्यांच्यामुळे तुम्हाला प्लॅस्टिकच्या प्रदूषण होण्यास मदत होईल आणि आपलं गाव सुंदर राहील. प्रदूषणमुक्त सुद्धा होईल. तुम्ही खूपच छान प्रोजेक्ट राबवत आहेत आणि याच्याने पर्यावरणाला चांगला हातभार लागणार आहे. प्लॅस्टिकपासून खूप सारं नुकसान होत असतं, तर आपण ह्या ज्या कागदी पिशव्या वापरणार आहोत त्याच्याने ते नुकसान आपलं टळणार आहे. माझ्या दुकानात खूप सारे गिराईक येतात आणि सामान घेतात आणि ते सामान घेण्यासाठी त्यांना प्लॅस्टिकची पिशवी हवी असते. मग ती प्लॅस्टिकची पिशवी न देता मी कागदी पिशवी देतो आणि त्यांना ही कागदी पिशवी वापरावी म्हणून त्यांना ही मी सवय लावतो. आणि ते अशा पिशव्या जर आम्ही देत राहिलो प्लॅस्टिकच्या तर ते लोक घेत राहतील. जर त्यांना ही सवय लागली तर ते कापडी पिशव्यासुद्धा ते घरी घेऊन येऊ शकतात. आणि ही सवय मी असेच माझे काही मित्र आहेत दुकानदार, त्यांना हे मी सुद्धा असे सांगतो. The Panchayat seem to be happy with our efforts and their support encourages us to carry on with our endeavor. तुमचं काय मत आहे? कचरा ही अडचण आहे का? कचरा ही अडचण आहे. या अडचणीवर काय करायचा विचार आहे? कुठेतरी एका याच्यात साठवला पाहिजे तो, जेणेकरून गावात रोगराई नाही पसरली पाहिजे. आणि जर का तो साठवलेला कचरा असेल मग त्याची विल्हेवाट कशी लावणार? त्याचं खतात रूपांतर करून, म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा असा वेगळं करून ना त्याचे खतात रूपांतर करायला, तो शेतीसाठी काम आहे. हां, हे तर झालं. ओला कचरा तर तुम्ही शेतीमध्ये वापरू शकतात, पण तो जो सुका कचरा आहे त्याचा कसा करणार? त्याची विल्हेवाट कशी लावणार? ते आयडिया नाही. The village panchayats were previously not mandated to follow the central government's solid waste management rules, resulting in the poor management of garbage. अरे मूर्खांनो, काय करताय? अरे पण कचरा कुंडीत. अरे कमालच झाली तुमची. पहिल्यांदा सांगता की झाडाच्या बुडणार नको, आता सांगता की कचरा कुंडीमध्ये नको, मग पेटवायचं तरी कुठे? अरे पण तुम्ही का पेटवताय? ही कचरा कुंडी कोण दिले? ग्रामपंचायतने. अरे मग ग्रामपंचायत बघेल ना यातला कचरा करायचा काय ते. ते कसं काय? अरे ही कचरा कुंडी ग्रामपंचायतने संपूर्ण गावात दिले ना. मग या संपूर्ण गावातल्या कचरा कुंडीमधला कचरा एकत्र करून तो गावाबाहेर नेऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे ग्रामपंचायतचं कर्तव्य आहे. हे त्यांना करू द्या ना. तुम्ही काय करताय? गावामधला जो कचरा आहे त्या कचऱ्याला अडचण म्हणून पाहिलं जायचं का? याच्या अगोदरची परिस्थिती अशी होती, शहरापासून ते खेड्यापर्यंतची परिस्थिती, की कचऱ्यापासून त्रास काय होतो किंवा कचऱ्यापासून फायदा काय होतो ही गोष्ट जनमानसापर्यंत पोहोचतेच नाही. आता जेमतेम लोकांपर्यंत पोहोचते. कचरा कुंड्या देखील मागच्या लोकांनी कचरा कुंड्या देखील अगदी 2-2, 4-4 घराच्या अंतरावर कचरा कुंड्या देखील टाकल्या, पण ती मुळात पूर्वीपासून सवयच लोकांना नसल्यामुळं अगदी त्या गोष्टीचा उपयोग किंवा वापर झालाच नाही. म्हणजे लहान मुलांना अगदी खेळण्यासाठीचा वापर व्हायला लागला. म्हणजे त्यातून जी संकल्पना ती संकल्पना तरीच लागलीच नाही ना. तो कचराच झाला नाही, त्यामुळे विल्हेवाट लावण्याचा प्रश्न येत नाही. आणि तो कचरा झाला तो कुठे झाला? मग
मग जे तो त्या कचरा कुंडीच्या बाहेर झाला. लोकांना कचरा कुंड्या दिलेला आहे पण त्याचा ते वापर करत नाही. पण ते वापर करत नाही तर मग त्यांना कशा रीतीने समजावावा याच्याबद्दल तुम्ही काय विचार केला? त्यासाठी ग्रामपंचायत सर बेस्ट पेक्षा तुम्ही अगदी खूप सुंदर काम करता असं मला वाटतं. कारण हे आम्ही ग्रामपंचायत लेवलने म्हणा किंवा गावच्या वरिष्ठ लोकांच्या माध्यमातून प्रत्येक घरात जाऊन ही गोष्ट सांगण्यापेक्षा तुम्ही ज्या पथनाट्याद्वारे जे काम करताय त्या माध्यमातून मला तर वाटतं खूप मोठा परिणाम व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मला काही असं म्हणजे सरकारकडून काही अपेक्षा आहे का, म्हणजे त्यांनी काय तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे? म्हणजे मला ते वाटतं सरकारी दप्तर नुसतं बसून कागद रंगवून काही गोष्टी केल्या जातात. तुम्ही ती गोष्ट प्रॅक्टिकली करताय. तर मला असं वाटतं की सरकारने तुम्हाला हवा तेवढा सपोर्ट करावा. मला असं वाटतं 50% जरी त्याचा फायदा झाला तरी पण तो गावच्या विकास कामात खूप मोठा त्याचा हातभार असेल असं मला वाटतं. या पथनाट्याद्वारा आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय. आपण ते पथनाट्य पाहिलं आहे का कधी? काय म्हणता येईल तुम्हाला त्याच्या बाबतीत? गावात गलोगलीला माणसापर्यंत हा संदेश पोचला जातो, त्याचा इफेक्ट पडायलाच पाहिजे. हे पथनाट्य अजून साजरी करत राहिले ना तर काही लोकांवर झालेला परिणाम झालाच आहे पण अर्ध्या लोकांवर नाही झालेला त्यांच्यावर होऊ शकतो असं म्हणजे माझं मत आहे. The High Court of Bombay in April 2013 passed an order regarding the implementation of the Municipal Solid Waste Management and Handling Rules 2000 in which it directs the panchayats and other local bodies in Maharashtra for the same, thus bringing the villages under the umbrella of the solid waste management rules. With increasing urbanization, it's seen that the outskirts of Mumbai and other similar cities are witnessing a growth in terms of consumerism. This has resulted in a problem which is so far which was confined to the cities of that of waste management. When you consume the same products that you consume in the city, you're talking of pre-packaged food and wrapped food and other kind of disposable waste generating kind of items which one sees in the cities. Now this problem has been shifted to the countryside now. There is no kind of any kind of waste management policies in place there, which is a matter of great concern because typically it has been seen that the villages are unable to cope with this increased generation of waste. So last year, for implementing the solid waste management rules, the MSW rules 2000, one of the conditions which was given out in the order by Justice Khanvilkar was that all panchayats and all local bodies would conform strictly to the municipal solid waste handling rules and no waste can be just disposed of haphazardly anywhere. The onus of doing or managing this waste lies squarely on the panchayats, from which the collector will seek accountability. So we are talking of having a system in place. Now it would be very impractical to expect that in villages for a garbage truck to come regularly and pick up and take away the waste, simply because these villages are scattered away, far away from each other, and that kind of waste management or collection would not be a practical solution. So the answer lies at a grassroots level, wherein there should be a very concerted and determined effort to see that there is a zero waste policy. Like the villages should manage to segregate their waste at the household level itself, and dry waste must be sent to recycling units or the people who come there to collect it, and wet waste needs to be composted and used in the farms which are just adjacent to it. So you are again decreasing your reliance on the government subsidized or government sponsored fertilizers. It saves the farmer a whole lot of money. This would be an ideal solution to handle the waste problem of rural India. And starting with a small area like Vada, we see that this can move forward and be an example for other villages to replicate. They have to replicate it because primarily for two reasons: it's the need of the hour. Secondly, the Honorable High Court of Bombay has ordered that this order must be strictly complied with. Facilitating public collection points and carting the garbage to dumping grounds by the panchayats does not seem to be a suitable option, since dumping grounds give rise to a whole set of other problems like the ones faced in urban areas. What we envision for the villages is a zero waste policy, thus ensuring a clean and healthy rural India. The expanse of the country
where the lifeline of any civilization, that is rivers, originate. धावत येर काळ्या मेघा, कृपा आता करी.